नमस्कार. आज रामनवमीचा दिवस आणि समर्थांचा पण जन्मदिवस आणि त्या दोघांच्या आशीर्वादाने आपण गीतेच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करतो आहे. प्रत्येकच अध्यायाच्या सुरुवातीला विशेष असं एक भगवंताचं पाठबळ आपल्याला आहे याचा एक समाधान आनंद मिळतो. आता तर या अध्यायात भक्ताचं वर्णन आहे, भक्ताचं महत्त्व सांगितलेलं आहे. भक्ताच्या उपासनेचं कौतुक भगवंत करणार आहेत. एका अर्थाने समर्थांच्या दासबोधातल्या दास्यभक्तीचं वर्णन जे आपण पूर्वी ऐकलं आहे त्याची आठवण होईल असं आता या 12व्या अध्यायामधलं भक्ताचं वर्णन आपल्याला ऐकायचं आहे. मला आठवतं शिवथरघडीमध्ये पुन्हा एक वर्षापूर्वी ओंकाराजी म्हणून होत्या. इतकी अंतःकरणात रामरायाबद्दलची भक्ती होती की त्यांची पूजा बघण्यासारखी असायची. अगदी इतकं म्हणजे सगुण रूपातलं प्रत्यक्ष भगवंताच्या रूपाचीच आपण पूजा करतो आहे. जसं लहान आपल्या घरातल्या नातवंडाला आपण कद नेसवतो आहे किंवा नातीला आपण साडी नेसवतो आहे, तर ती ओढणीची साडी करताना आपण त्या गाठ मारू आणि गाठ मारताना मध्ये असं बोट ठेवून गाठ मारू आणि घट्ट होत नाही आहे ना असं विचारू. तसं त्या रामरायाची पूजा करताना रामरायाला विचारत असत. इतकं त्या पूजेमध्ये त्यांचा भाव असायचा की प्रत्यक्ष आपण रामासाठी हे सगळं करतो आहे असं त्यांच्या त्या प्रत्येक कृतीमध्ये वाटायचं. त्याची मला खूप आठवण झाली. आणि ह्याही आता अध्यायामध्ये आपल्याला सगुण उपासना याबद्दलचा विचार करायचा आहे. तसं पाहायला गेलं तर भगवंत अर्जुनाला जरी भक्ती मार्ग भक्ती योग सांगणार असला तरी तुम्हा आम्हाला किंवा आज इतकी हजारो वर्ष झाली तरी देखील आपण गीतेचा आपल्याला उपयोग होता असं खात्रीनं म्हणतो आहे. तर या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला नेमकं सगळ्या समाजाला भगवंताला काय सांगायचं आहे तर असं लक्षात येतं की आपण मंदिरात जातो, आपल्या घरामध्ये आपण देवाची पूजा करतो. आपला देव मातीचा असेल, धातूचा असेल, दगडाचा असेल, चांदीचा असेल, त्या देवाची पूजा आपण करतो. त्या सगळ्या पूजेमध्ये काही अपूर्णता आहे, ती कमी दर्जाची आहे असं काही मानण्याचं कारण नाही आहे असं खरं अर्जुनालाही वाटतं आहे. म्हणजे आता या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन प्रश्न विचारणारे भगवंताला, कधी कधी प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर काय हवं असतं तेही प्रश्नात त्या दडलेलं असतात. असं आहे की अर्जुन जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्याला हेच हवं आहे की आम्ही जे काही करतो आहे भगवंताची सगुण पूजा तर ती योग्यच आहे असं त्यांनी सांगायला हवं. फक्त त्याच्यासाठी करायचं एवढंच की आपण जेव्हा मंदिरात जातो त्या मंदिरामध्ये चपला आपण बाहेर काढून ठेवतो, तसं या भक्तीच्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा काही विचार करणार आहोत त्यावेळेला ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना आपण अहंकार आणि संशय या 2 चपला बाहेर काढून ठेवायच्या. अहंकार काढून ठेवायचा आणि मनामधला संभ्रम, संशय, शंका या दूर ठेवायच्या की या भक्तीच्या प्रांगणामध्ये आपल्याला अधिक आनंद, समाधान घेता येईल. एका अर्थाने समाजाचं परिवर्तन ह्या भक्तीच्या मार्गाने भगवंताला करायचं आहे. आपल्यालाही हा अध्याय शिकताना असं लक्षात येईल की समाजामध्ये चुकीच्या काही समजुती असतील तर त्या काढायच्या, पण एक परिवर्तन व्हावं, पॉझिटिव्ह परिवर्तन व्हावं हा पण या अध्यायाचा. काही वेळा असं होतं की हे जे काही दृश्य जग आहे, दृश्य जगाच्या मायापुरीमध्ये समाज फसतो, तर तसं फसवलं जाऊ नये, त्याला सावरायचं आहे हा पण विचार भक्तीच्या प्रांगणात करायचा आहे. मानवी जीवन जे आहे आपल्याला जो नरधम मिळाला आहे हा उपभोगाकरता मिळालेला नाही आहे, तर आपल्याला जन्ममरणाच्या या चक्रातून सुटण्याचा खरोखरच भगवंताप्रत पोचण्यासाठीचा हा मार्ग आहे. हे पण या भक्तीच्या माध्यमातून भगवंत आपल्याला समजावून सांगणार आहे. होतं असं की संपत्तीच्या सत्तेच्या धुंदीमध्ये लोक असतात, त्यांना सावध करणं हा पण एक भक्तीचा मार्ग असतो. म्हणजे असं असतं की माझ्या सत्तेमध्ये किंवा माझ्या याने मी काय वाटेल ते करेल, पण ते भगवंताच्या मनात पण असलं पाहिजे असा जो एक विचार आहे तो इथे दाखवून दिलेला आहे. त्यामुळे ही कुठली धुंदी सत्तेची, पैशाची जर असेल तर ती धुंदी पण कशी चुकीची आहे हे पण आपल्याला समाजामध्ये सावरायचं आहे. हा पण त्या भक्ती मार्ग सांगण्यामागचा उद्देश आहे. विद्वत्तेची पण धुंदी असते, फक्त सत्तेची आणि
पैशाचीच नाही म्हटलं आहे, बुद्धिमत्तेची विद्वत्तेची सुद्धा धुंदी असते. खूप शिकलेल्या माणसाला पण असं वाटतं की मी काय तो शहाणा, मला सगळं माहिती आहे. तर तसं नाही आहे. ह्या भक्तीच्या माध्यमातून जावं लागतं. कालच एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला असेल. 20 दिवसाच्या बाळाचं हार्टचं ऑपरेशन डॉक्टरनी केलं आणि डॉक्टर स्वतः सांगतायत की माझ्या विद्वत्तेच्या, माझ्या कौशल्यापेक्षा भगवंताची कृपा माझ्या या सगळ्यामध्ये जास्त होती. असं आपल्याला तो विचार आपल्याला ह्या सगळ्या अध्यायामध्ये वारंवार लक्षात येईल की हे करायचं आहे. झालं आहे खरं असं की दिवसेंदिवस समाज, माणसं सगळी स्वार्थी होत आहेत आणि त्यामुळे हे सगळं जरी किती असलं तरी अधःपतनाकडेच माणूस जातो आहे की काय असं वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा हे भक्तीचं क्षेत्र किती महत्त्वाचं आहे हे 12व्या अध्यायाच्या निमित्तानं आपल्याला कळेल. आणि हे सगळं जे की समजावून द्यायचं आहे, सांगायचं आहे असं आपण म्हणतो, हे सगळं प्रेमाने झालं पाहिजे. जसं घरातल्या तरुण नातवंडाला फार मोठ्या प्रेमाने आपल्याला त्याच्या गळी काही गोष्टी उतरवाव्या लागतात, तसं हे सगळं आहे की अत्यंत प्रेमाने, समंजसपणाने हा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला पटवून द्यायचा आहे. यासाठी या अध्यायाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. दुसरं असं आहे की अपराधीच असेल म्हणजे प्रेमानं करायचंच आहे, पण चुकीचं आहे, अपराधी आहेत, तर त्यांनासुद्धा क्षमा करून मार्गावर आणायचं आहे. असं नाही की बा ठीक आहे तुम्हाला नाही ना जमत तर नाही, असं नाही. तर त्यांनाही क्षमा करायची आणि आपल्या योग्य वळणावर आणायचं आहे. देवभक्ती वृद्धिंगत करायची आहे. अशा अर्थाने आपण एका अर्थाने आपल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरांना उजळा द्यायचा आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव अधिक चांगला होईल असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्याच्यातून स्वकर्तव्याची जाणीव पण आपल्याला करून द्यायची आहे. सगळ्या 18 पगड जातीतल्या लोकांना त्यांचं सगळ्यांचं कल्याण व्हावं यासाठीचा हा मार्ग आहे. असा सगळा विचार हा भक्ती मार्गाचा अभ्यास करताना आपल्यामध्ये एका अर्थाने सामाजिक ऐक्य ज्याला म्हणतो किंवा सगळ्या सामाजिक समता ज्याला म्हणतो ती सर्वांना आपल्याला शिकवायची आहे. आता आपण जेव्हा 11वा अध्याय अभ्यासला त्यावेळेला शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे हा भक्तियोगाचा विषय कुठून आला तर 11व्या अध्यायाचा जो शेवटचा 55वा श्लोक होता त्याच्यात भगवंताने अर्जुनाला स्पष्टपणानं सांगितलं की अर्जुना, जो माणूस सगळी कर्तव्य कर्म माझ्यासाठी मतपरायण होऊन करतो, त्याची कर्तव्य कर्म करतोय पण तो मतपरायण हे भगवंताचं काम आहे अशा उद्देशाने जो करतो तो माझा भक्त असतो आणि त्याच्या जोडीला जराही त्याला आसक्ती नसते, कुणाशी त्याचा वैरभाव नसतो, असा जो भक्त आहे तो सहज माझ्याशी ऐक्य त्याचं होतं असं 55व्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं. तो अध्याय आहे तो विश्वरूपाचा आहे. त्यामुळे विश्वरूप भगवंताने अर्जुनाला दाखवलं होतं, त्याच्यासाठी दिव्य दृष्टी दिली होती. ते विश्वरूप दाखवल्यावर अर्जुनाला काय झालं होतं तेही आपण सगळं पाहिलं. आणि त्या पार्श्वभूमीवर असा जो कोणी माझ्याशी बद्रूप होऊन राहील आणि पूर्णपणानं आसक्तीरहित असणारा, वैर कोणाशी नसणारा असा जो आहे तो माझ्यापाशी येईल असं सहजपणानं भगवंतांनी शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं. आता हे जसं आपण वाचतोय तसं लक्षात येतं की ते 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाच्या मनात म्हणजे या सगळ्या 11व्या अध्यायाच्या अनुभवावरून अर्जुनाच्या मनात एक प्रश्न आला आहे आणि तो प्रश्न तो 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात विचारणार आहे की ज्याची आपण आता सुरुवात करणार आहोत. पण मनात अर्जुनाच्या असं आहे की हा प्रश्न मी विचारावा का नाही, बरं विचारावा तर कसा विचारावा. आता याचं कारण काय, असा प्रश्न अर्जुनाच्या मनात आला असेल, याचं कारण काय असेल तर याचं कारण सरळ आहे की 11व्या अध्यायात भगवंतांनी कुणालाही न दाखवलेलं, भगवंतांनी स्वतः सांगितलं की मी लक्ष्मी, ब्रह्मदेव, ऋषी, तपस्वी कुणालाही दाखवलं नाही, ते विश्वरूप मी तुला दाखवलं असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की इतकं माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मागणी केलीस, डिमांड तुझीच होती, हे बरोबर आहे, मी तुला विभूती थोडक्यात सांगितल्या होत्या पण तुझं समाधान झालं नाही. एका अंशानं स्थितो जगात असं मी म्हटल्यावर तू मलाच नाही, मला तुझं सगळं रूप पाहायचं आहे आणि म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे आणि दिव्य दृष्टी देऊन भगवंतांनी अर्जुनाला ते विश्वरूप दाखवलं. त्यावेळेला अर्जुनाला ते बघवलं नाही वगैरे वगैरे आणि मग भगवंताची तसं म्हटलं तर थोडीशी नाराजी झाली. कारण
कुणालाही न दाखवलेली गोष्ट त्याला दाखवली आहे आणि तेच खरं भगवंताचं रूप आहे. असं असून सुद्धा अर्जुनाला ते घाबरला अर्जुन आणि मला नको नको, मला परत तू आपलं माझा नेहमीच्या तुझ्या रूपात ये. आणि त्यावेळेला अर्जुनाला असं वाटलं की भगवंत नाराज झाले. भगवंताचं ते जे आद्य खरं असं जे विश्वरूप आहे ते बघितल्यानंतर मी त्याला म्हटलं की नाही नाही, मला आपलं तू नेहमीच्या रूपात ये. आणि त्यामुळे भगवंत नाराज झालेला आहे. तर असं असताना आता आपण हा प्रश्न आपल्या मनात यायला विचारायचा की नाही. खरी गोष्ट आहे, जिथे आपलं प्रेम असतं, जिथे आपली श्रद्धा असते, त्या श्रद्धेला प्रेमाला लक्षात घेतलं तर त्यांना आवडणार नाही अशी गोष्ट आपण नाही करू शकत. तुमच्या आमच्या पिढीला माझा मुद्दा पटेल. आपण आता आपले आईवडील नाही आहेत, पण आपण एखादी गोष्ट करतोय आणि ती त्यावेळेला त्यांच्या दृष्टीत ती चुकीची असेल तर आजही आपल्या मनात असं येतं, आत्ता वडील असताना त्यांना आवडलं नसतं, असं सहज आपण आपल्या मनात येतं. जिथे श्रद्धा आहे, जिथे प्रेम आहे, जिथे आदर आहे, त्या मंडळींना जे आवडतं तेच आपण करायचं असतं. त्यांना आवडणार नाही, ते नाराज होतील अशी गोष्ट आपण करत नाही. अर्जुन हा खरा भक्त आहे, त्यामुळे भगवंताला नेमकं काय हवं आहे हेच आपण विचारलं पाहिजे असं त्याच्या मनात आलं. आणि आपल्या या प्रश्नाने भगवंत नाराज झाला तर आधीच भगवंत थोडा नाराज झालाच. मी त्याला विश्वरूप दाखव म्हटलं, दाखवलं आणि मग मला भीती वाटली आणि मग मी सांगितलं नको नको नको, मला आपलं तू नेहमीच्या रूपात ये. हे नाराजी ओढवून घेतलेलंच आहे, तर आता काय करावं असा प्रश्न मनात आला. आणि ही गोष्ट खरी होती, भगवंताचं जे खरं खरं आत्ता मी म्हटलं तसं तेजोमय आद्य खरं अनंत असं जे कुणालाही न दाखवलं रूप आहे ते भगवंताने अर्जुनाला दाखवलेलं आहे. पण अर्जुनाला ते झेपलेलं नाही आणि अर्जुनाला ती जी कृष्णाची बनवहारी अशी जी काही चतुर्भुज मूर्ती आहे तीच बघायची आहे. विश्वमूर्ती नको आहे. माऊलीने किंवा अनेक या श्लोकावरती किंवा या अध्यायाची सुरुवात करताना अनेक मंडळींनी एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला की एखादी गोष्ट अशी असते ना की लाख चांगली असेल, भगवंताच्या दृष्टीने ते विश्वरूप लाख चांगलं असेल, पण अर्जुनाच्या दृष्टीने ते भयावह होतं. त्यामुळे परिस्थितीनुरूप, व्यक्तीनुरूप, वातावरणाप्रमाणे, काळाप्रमाणे चांगल्या वाईट गोष्टींचं चांगलेपण आणि वाईटपण वेगळं असतं. आणि मग ते पटवून देण्यासाठी जसं आपण नेहमी म्हणतो ना की दूध कितीही चांगलं असलं तरी माशाला पाण्यातच राहायला हवं, दुधात राहून नाही चालणार. कितीही असू दे, मूल्य बघता पाण्यापेक्षा दुधाचं मोल अधिक असेल आहे, परंतु मासा जिवंत राहायला हवा असेल तर त्याला दुधात ठेवून कसं चालेल, त्याला पाण्यातच राहायला हवं. त्यामुळे चांगलं वाईट श्रेष्ठ कनिष्ठ अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या वेळेला सगळ्या तशाच्या तशा असतील असं नाही. व्यक्तिसापेक्ष, स्थलसापेक्ष, कालसापेक्ष त्याचं वेगळं वेगळं ठरतं. चांगलं वाईट हे परिस्थितीवर अवलंबून असतं. अगदी कितीही जरी पंचपक्वानांचं जेवण आपल्याला आवडत असलं तरी लगातार 2-4 दिवस झाले की मग आपण म्हणतो नाही बे, आज अगदी मऊभातच खावं असं वाटतं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बदलत्या असतात. नेहमीच चांगलं आणि नेहमीच वाईट असा शिक्का कुठल्याच गोष्टीवर मारता येत नाही. 50% मार्क मिळाले तर चांगलं असं पण म्हणू, म्हणजे नापास होण्यापेक्षा चांगलं असं म्हणू, पण कधी देखील 90-95%लाच आपण चांगलं म्हणणार ना. त्यामुळे सगळं त्या त्या व्यक्तीवरती, त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं असं आपल्याला कळेल. निसर्गाचा विचार केला तर आपण म्हणतो सूर्य उगवतो ती पूर्व, मावळतो ती पश्चिम. अगदी बरोबर आहे, पण हा नियम नाही म्हणताय. जर का आपण दक्षिण ध्रुवावर किंवा उत्तर ध्रुवावर गेलो तर उत्तर ध्रुवावर गेल्यावर काय होईल, सूर्य उगवतो ती दक्षिण असेल आणि मावळतो ती पण दक्षिण असेल, किंबहुना पाऊल टाकलं की प्रत्येक पाऊल ते दक्षिणेकडेच जाईल. त्यामुळे स्थलसापेक्षता विचार केला तर हे सगळीकडे नियम असे आपल्याला अवलंबून ठेवता येत नाही. काही जुन्या गोष्टींना आपण चांगलं म्हणतो त्या आत्ता चांगल्या असतात असं नाही. जुन्या गोष्टींना आपण वाईट म्हणत होतो ते आहे की बरोबर नाही असं म्हणत होतो आणि आता आपण त्याला चांगलं म्हणतो. त्यामुळे हे तर आपल्याला अनंत उदाहरणांनी पटवून देता येईल. नलदमयंतीची एक कथा आहे. कथा सांगितली की मुद्दा चांगला लक्षात राहतो की या सगळ्या बदलत्या काय आहेत, म्हणजे भगवंताचं जे विश्वरूप आहे तेच माझं खरं रूप आहे असं पक्कं सांगायचं आहे. आणि अर्जुनाला मात्र ते भयावह वाटतं आहे आणि तो म्हणतो नाही नाही, मला चतुर्भुज दाखव. दोघांच्या मतामध्ये एवढी भिन्नता आहे.
तर ही का असते, तर त्या त्या व्यक्तीवर ते अवलंबून असतं. नलदमयंतीच्या कथेमध्ये कथा अशी आहे की ही दमयंती आहे ना, ती अतिशय सुंदर आहे. अगदी देवालाही दमयंतीनं आपल्याला वरावं अशी इच्छा होती. आणि तिचं स्वयंवर ठरलं. त्या स्वयंवराला स्वाभाविकच सगळे इंद्र, यम, वरुण, अग्नी सगळी मंडळी जायचं ठरलं होतं. परंतु त्यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांनी वाटेमध्ये जाण्यापूर्वी वाटेतच नलराजाला पकडलं आणि नलाला असं म्हटलं की तू मानव आहेस, आम्ही सगळे देव आहोत. तेव्हा आम्हाला एक तुझ्याकडून काम आहे तुझ्याकडे, मागणं आहे तुझ्याकडे. तर आता नळ राजा आहे, जरी माणूस असला तरी तो राजा आहे आणि देव त्याच्याकडे काही मागणं मागतायत म्हटल्यावर राजाला शोभेल असं नलाने उत्तर दिलं की ठीक आहे, तुम्हाला काय हवं ते मागा, मी द्यायला तयार आहे. म्हणजे राजा आहे ना, त्यामुळे तो नाही म्हणू शकत. त्यामुळे त्यांनी हो म्हटलं. आणि मग देवांनी मागणी केली की दमयंतीचं मन वळव. आता मोठा प्रश्न नलापुढे पडला. म्हणजे खरोखरच प्राणसंकटच होतं. देतो तर म्हणाला होता, तेव्हा त्या शब्द तर मागे घेऊन चालणार नव्हतं. आणि दमयंतीला भेटून ते तिचं मन वळवायचं होतं. आता विवाहापूर्वी तिच्या अंतःपुरात जाणं ही पण मोठी कठीण गोष्ट होती. पण तीही देवानी सोडवली. देवानी त्याला छोटं रूप आणि मोठं रूप असं पण, नलाला गुप्त पण होता येईल आणि प्रगट पण होता येईल अशी विद्या पण दिली. आणि मग नल दमयंतीच्या अंतःपुरात गुप्तपणे गेला. गुप्तपणे गेला, तिथे त्यांनी तो प्रगट झाला आणि प्रगट होऊन दमयंतीला त्यांनी झालेलं सगळं सांगितलं की शेवटी असं आहे की मी माणूस आहे आणि मला मर्यादा आहेत. देव तुला मागणं घालतायत, त्यामुळे माझ्यापेक्षा किती झालं तरी देव श्रेष्ठ आहेत. आणि तो तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. तो सांगत होता ते काही खोटं होतं अशातला भाग नाही, माणसापेक्षा देव श्रेष्ठ आहे. त्यामुळे तो दमयंतीला सांगत होता ते बरोबरच होतं. परंतु दमयंतीला ते पटणं शक्य नव्हतं. मोरोपंतांनी नलदमयंतीचं जे काव्य केलेलं आहे त्याच्यात दमयंतीच्या तोंडी श्लोक घातला आहे. ती म्हणते, वरिले हेच चरण म्या, मी आता तुम्हाला वरलं आहे आणि ते त्यजता म्हणजे त्याला टाकून द्यायचं. आणि अनला तर काय हो मी न, आणि मग त्याला टाकून म्हणजे तुम्ही माझा जर त्याग केला तर मग मी काय अनलामध्ये म्हणजे अग्नीत प्रवेश करायचा का, प्राणात त्याग करायचा का, मग तसं करीन मी. पण या जीवन तो वाचे दुग्धात काय हो मी न. त्याच्यावरून मला आठवण झाली की ती असं म्हणते की अहो जीवन आहे, शेवटी पाणी आहे, त्या जीवनाला जीवनच हवं, पाणीच हवं. माशाच्या जीवनाला पाण्याचीच गरज आहे. तो दुधामध्ये राहील का? तसं आहे, ते देव कितीही श्रेष्ठ असू दे, पण मी तुम्हालाच वरलेलं आहे असं दमयंतीनं स्पष्ट सांगितलेलं आहे. तेव्हा विश्वरूप कितीही श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगत असला तरी अर्जुनाला ते चतुर्भुजच श्रेष्ठ वाटतं आहे. आता आणि ही अर्जुनाची मागणी पण भगवंतांनी मान्य केलेली आहे. पण तरी देखील विश्वरूपच कसं मोठं आहे, महत्त्वाचं आहे, तेच कसं खरं आहे असं भगवंत प्रयत्नपूर्वक त्याला सांगतातच आहेत ना. आणि म्हणून अर्जुनाला वाटतं की आता हा माझ्या मनात यायला प्रश्न मी विचारायचा की नाही. आणि अर्जुनाने थोडं धाडस केलं आहे आणि 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेऊन अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. एवं सततयुक्ताये भक्ता स्वं पर्युपासते येचापेक्षरमो व्यक्तम तेषांके योगवित्तमः. खरं तर ह्या श्लोकाचे म्हणजे हा जो प्रश्न विचारलेला त्या प्रश्नामध्ये असं आहे की लहान मुलाला आपण विचारतो ना, तुला आई आवडते का बाबा आवडतात. आता किती कठीण प्रश्न आहे ना त्या मुलापुढे. तसं थोडंसं आहे बरं का. हा अर्जुनाचा प्रश्न हा भगवंताला त्यांनी असा विचारल्यासारखाच आहे. काय म्हणतो आहे अर्जुन? अर्जुन म्हणतो आहे, ये भक्ता, जे भक्त एवं सततयुक्त, तू एषा म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणेच तूच 55 श्लोकामध्ये सांगितलेलं आहेस त्याप्रमाणे तुझ्याशी निरंतर निरंतर जोडलेले असतात. भक्ती मार्ग निरंतर तुझ्याशी जे जोडलेले असतात. त्वां पर्युपासते, आणि तुम्हाला म्हणजे भगवंताला ते सगुण रूपामध्ये भजतात. आणि ये जे अक्षरम अव्यक्तम, आणि दुसरे जे कोणी ते अक्षर अव्यक्त अशा तुम्हाला पर्युपासते म्हणजे भजतात. पर्युपासते क्रियापद दोन्हीकडे आहे. तेषाम त्या दोघांमध्ये म्हणजे 2 प्रकारचे उपासक. एक अगदी तुम्हाला सततयुक्त आहे, तुमच्याशी सतत जोडले गेलेले आहेत भक्तीच्या माध्यमातून,
ते उपासना तुझी करतात आणि अक्षर अव्यक्त असणाऱ्या पण तुमची उपासना करतात असे दुसरे. या दोघांमध्ये योगवित्त तमाहा. आता योगवित्त तमाहा म्हणजे कोण श्रेष्ठ आहेत? सगुण भक्ती करणारे श्रेष्ठ आहेत का निर्गुण भक्ती करणारे श्रेष्ठ आहेत ते सांग. योगवित्तमातला अर्थ आपल्याला कळेल. खरं योग हा, ह्या शब्दामध्ये योग हा कर्मसु कौशलम, कर्माचं कौशल्य कोणाला आहे? हे दोघं जण आहेत. यातलं कौशल्यपूर्ण कर्म करणारे कोण? अव्यक्त आणि अक्षर असणारा भगवंत जाणणारे का सगुणाची पूजा करणारे? असा खरा अर्जुनाचा सरळ सरळ प्रश्न आहे की नेमकी कोण कोण श्रेष्ठ आहे, नेमकं कुणाला तू मिळणार आहेस, कुणाला ही नॅक कळली आहे, असं अर्जुन खरं म्हणजे प्रश्न विचारतात. आता जर का दोघांच्या बद्दलचा निर्णय घ्यायचा तर मी आता म्हटलं तसं की आता भगवंताला असं वाटतं आहे की आईसारखं प्रेम करणारे वडील मला आवडतात किंवा वडिलांसारखं प्रेम करणारी आई मला आवडते, असंच उत्तर भगवंताला द्यावं लागेल असं आहे. कारण एकीकडे म्हणतात जे सतत उपासना करतात, सतत उपासना करतायत, सतत तुमच्याशीच जोडले गेलेले आहेत, तुमच्याबद्दलचा ज्यांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत भाव भरलेला आहे, सातत्यानं तुमच्याशीच जोडले गेलेले आहेत, असे जे आहेत, अशी पुन्हा पुन्हा तुमची उपासना करणारे, उपासना करण्यामध्ये जराही त्यांना कंटाळा नाही आहे असे. आणि दुसरे अक्षर अव्यक्त अशा असे जे तुम्ही आहात, तुमचं वर्णन करता येत नाही, तुम्ही दिसत नाही, अशा तुमची उपासना करणारे जे आहेत त्यांचे म्हणजे ते निर्गुण निराकार भगवंत जाणणारे. या दोघांमध्ये म्हणजे आता तसा विचार केला तर सगळे संत, या सगळ्या संतांना निर्गुण निराकार भगवंत पण ओळखता आलेला आहे आणि म्हणून मग ते संत का आपलं तुमच्या आमच्यासारखे की आम्ही सगुण रूपाची पूजा करतो, आम्ही मंडळी काय कोणाला श्रेष्ठ म्हणायचं? योगवित्तमा हा कोण? हे अशा प्रकारचं तुला जाणणारे श्रेष्ठ आहेत का सगुण रूपातली पूजा करणारे सामान्य भक्तगण हे श्रेष्ठ आहेत? कोणाला श्रेष्ठ म्हणायचं? वस्तुतः सगुण निर्गुण व्यक्त अव्यक्त दोन्ही रूपं निस्संशय खरं म्हणजे भगवंताचीच आहेत. एकच भगवंत, तो निर्गुण निराकार अव्यक्त म्हणा नाही तर मूर्तीच्या रूपामध्ये त्याला बघा, तो एकच एक भगवंत आहे. पण तरी देखील दोन प्रकारची उपासना होते, तर कोणाला श्रेष्ठ मानायचं? खरं तर असं असतं ना, एखादा असा प्रश्न निर्माण होतो ना आणि समोरच्याला आता उत्तर द्यायचं आहे, तर एक सुसंवादाचं एक तंत्र असतं. समोरच्या माणसाने काही प्रश्न विचारला की इमिजिएट नकार नाही देऊन टाकायचा. त्याला जर का अगदी नकार द्यायचा असला तरी देखील एकदम म्हणायचं नाही, म्हणताना म्हणायचं थोडं आपण कॉम्प्रोमाइज करूया, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण थोडं याच्यावर डिस्कस केलं, चर्चा केली तर आपल्याला याच्यातून मार्ग काढता येईल. कारण आता असं आहे ना की फक्त सगुणाला श्रेष्ठ म्हणायचं तर नाही जमणार, निर्गुण निराकार भगवंताची पूजा करणारा श्रेष्ठ असं म्हणावं तरी नाही जमणार. त्यामुळे कोणाला एकाला म्हणता येत नाही, पटवून द्यायचं आहे की अरे कुठलाही मार्ग चालेल, एकाच ठिकाणी पोचणार आहोत, हे खरं म्हणजे पटवून द्यायचं आहे. आणि अर्जुनाला पटवणं तसं काही खरं म्हणजे अवघड नाही. अर्जुन एक तर भगवंताचा लाडका प्रेमाचा आहेच आणि हुशार आहे, बुद्धिमान आहे. तुम्हाला पटवून देण्यासाठी खूप काही गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. म्हणून आता भगवंत असं म्हणतो आहे की असा जेव्हा समोर प्रश्न येतो तर समोरच्या माणसाला एकदम आपण नकार देऊन नाही टाकायचा, तर त्याला पटवून देण्यासाठी आपण असं करूया, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपण जरा त्या प्रश्नाचा दृष्टिकोन काय ते समजून घेऊया. म्हणजे सरळ उत्तर हे दोघांपैकी हे बरोबर असं म्हणता येत नसेल तर कसं पटवून द्यायचं ह्याच्यासाठी ही नॅक असते, सुसंवादाबदली गोष्ट असते. सगुण असू दे, निर्गुण असू दे, व्यक्त असू दे, अव्यक्त असू दे, सगळं काही तुमचंच आहे. खरं तर प्रश्न असा आहे की दोन्हीत जर फरकच नाही आहे तर निवड कशाची करायची? दोन्हीमध्ये कोण श्रेष्ठ? दोन्ही जर एकच आहे, दोघांमध्ये काही वेगळंच नाही आहे, तर याला श्रेष्ठ म्हणायचा का याला कनिष्ठ म्हणायचं, उत्तम म्हणायचं का कमी दर्जा, कसं म्हणता येणार नाही. वस्तू एकच आहे. म्हणजे आपल्या स्त्रियांच्या प्रांतातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर घट्ट तूप आणि पातळ तूप, मूल्याच्या दृष्टीने विचार केला तर तूप एकच आहे, त्याचं मूल्य पण एकच आहे. पण पुरणपोळी असेल, श्रीखंड असेल तर पातळ तूप लागतं, पण गुळाची पोळी असेल, थालीपीठ असेल तर घट्ट तूप लागतं.
आता हे केव्हा काय लागतं याच्यावरती त्या वस्तूचंही ठरतं. नाही तर वस्तूचं मूल्य म्हणायला गेलं तर एकच आहे, चांगलं कुठलं वाईट कुठलं असं नाही म्हणता येत, सगळं चांगलंच आहे. पण केव्हा काय असा विचार केला तर आपल्याला उत्तर देता येतं. तसं आहे की निर्गुण निराकार भगवंत केव्हा लक्षात घ्यायचा आणि सगुण पूजेतला भगवंत केव्हा लक्षात घ्यायचा हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि हे खरं म्हणजे या प्रश्नाचं स्वरूप आहे असं म्हणायला हवं. त्यामुळे अर्जुन म्हणतो तेव्हा तुमचं आम्हाला सगळं मान्य आहे, सगळं काही तूच आहेस, व्यक्त अव्यक्त सगुण निर्गुण सगळं 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 तूच आहेस. पण तरी देखील असं म्हणायचं का की भक्ती पाविजे व्यक्त आणि अव्यक्त योगे. म्हणजे अव्यक्त जो आहे तो योगा कर्मसुकौशलम की तो बरोबर ते त्याला योगाने अव्यक्त साधतं असं म्हणायचं, योगाने अव्यक्त भगवंत कळतो असं म्हणायचं आणि भक्तीनं सगुण पूजा म्हणजे व्यक्त भगवंत कळतो असं म्हणायचं का. सुरदास नावाचे संत होते आणि कवी पण होते, संत कवी होते. त्यांच्या चरित्रामध्ये फार गोड प्रसंग सांगतात. हे सुरदास रोज भगवंताच्या मंदिरात जायचे. भगवंताच्या समोर बसले, खरं तर अंधारात काहीही दिसत नाही आहे, कोणीतरी आणून बसवायचं मूर्तीसमोर आणि यांची प्रतिभा इतकी जागृत व्हायची की भगवंतांनी कोणत्या रंगाचा कट घातला आहे, कोणत्या रंगाचा शेला घातला आहे, कुठल्या प्रकारचे दागिने घातलेत, कुठल्या फुलांचे हार घातलेत, असं सगळं वर्णन सुरदास आपल्या भजनात करायचे. लोक अचंबित व्हायचे. खरं खरं समोर असणाऱ्या भगवंताचं रूपाचं वर्णन सुरदास आपल्या अभंगात करतायत. लोकांना आश्चर्य वाटायचं. असं अनेकदा अनुभवलं लोकांनी. एक दिवस पुजाऱ्याच्या मनात आलं, आज आपण खराच विचार करूया की कसं काय ह्यांना दिसतं. आणि सुरदास नेहमीप्रमाणे त्यांना कोणीतरी मंदिरात आणलं, भगवंतासमोर बसले आणि त्या दिवशी ह्या पुजाऱ्याने भगवंताला सजवलंच नाही आणि सुरदासांनी गीत अभंग सुरू केलं आणि सुरदासाला भगवंत दिसतोय, सगळ्या नद्यांचं पवित्र जल, त्याचं स्नान चालू आहे, पाण्याचे मोत्यासारखे थेंब त्याच्या केसात दिसत आहेत आणि असं सगळं छान स्नानाचं वर्णन सुरदास करायला लागले. लोक आश्चर्यचकित झाले. आता आपल्याला ह्या प्रसंगावरून सगुण पूजा आणि निर्गुण निराकार भगवंत या दोन्ही गोष्टी लक्षात येतील. हे जे की आहे भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग. सुरदासाला तुमच्या आमच्यासारख्या चर्मचक्षूची गरजच नव्हती. त्याच्या अंतरचक्षूने त्याला भगवंत दिसतच होता. काय नेमकं रुपडं आहे, कोणत्या रंगाचे कपडे घातलेत, कुठले दागिने घातलेत, आपोआप त्याला कळत होतं. ही त्याची निर्गुण निराकार भगवंताची ओळख. आणि प्रत्यक्ष मंदिरात येऊन बसल्यानंतर समोर दिसताना भगवंत ती त्याची सगुण पूजा. त्यामुळे श्रेष्ठ काय, सगुण का निर्गुण, व्यक्त का अव्यक्त, हे सांगणं मोठं कठीण आहे. पण अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे आणि अर्जुनाने या विश्वरूप दर्शनाच्या वेळेला भगवंतांनी सांगितलं होतं ना की हे तपानी, बलानी, यज्ञानी, दानानी नाही कळत. माझं हे जे विश्वरूप आहे, हे विश्वरूप बघायचं असेल तर यातल्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा नाही बघता येणार. केवळ आणि केवळ भक्ती जर अंतःकरणात असेल तरच माझं रूप दिसेल असं भगवंतांनी सांगितलं होतं. म्हणून अर्जुनाला असं वाटलं की मग भक्ती श्रेष्ठ आहे. जर का तपानी, दानानी, योगाभ्यासानी आणि यज्ञानी वगैरे वगैरे वेदांच्या अभ्यासाने सुद्धा नाही दिसणार भगवंताचं रूप, भक्तीने दिसेल असं जर म्हणतो आहे भगवंत, तर मग आपल्याला श्रेष्ठ काय असा प्रश्न पडला आणि तो मोकळेपणाने अर्जुनाने विचारण्याचं धैर्य केलं. आता भगवंताचा जो खरा भक्त आहे त्याला कसं ओळखायचा याचा खरा म्हणजे निर्गुण निराकार आणि व्यक्त व्यक्त आणि काय हे सगळ्यामधून कसं शोधायचं. तर खरा जो भक्त आहे तो स्वतः करता काही करत नाही. मग त्याला श्रेष्ठ कोणाला म्हणायचा प्रश्न आहे. तर त्याच्या काही खुणा आता आपण लक्षात घ्यायच्या, त्याचं उत्तर आता देणारे भगवान वाचन नंतर दुसऱ्या ह्याच्यात येईल.
पण अर्जुनाने हा प्रश्न विचारल्यावर त्या प्रश्नाच्या संदर्भात अर्जुनाच्या मनात काय आहे, तर हे नक्कीच आहे की खरा जो भक्त असतो त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये तो स्वतः प्रत्येक कृती जी करतो ती भगवंतासाठीची असते. तो स्वतःकरता काहीच करत नाही. त्याचं जे प्रत्येक कर्म असतं ते सगळं काय असतं ते भगवंतासाठी असतं. त्याच्या म्हणजे त्या पलीकडे काही तो विचारच करत नाही. जे काही आहे ते सगळं भगवंतासाठी. आपल्यासारख्या सामान्यांना आधी पहिल्या पायरीवरच हे सगळं लक्षात घ्यायला लागतं. आपल्याला पण तसं म्हटलं तर अशा प्रकारच्या सगुण भक्तीची किंवा अशी गोडी वाटते नाही, अशातला काही भाग नाही. आपणही आपल्याला जमेल तेवढ्या गोष्टी करतो. पण आपली कर्म खरंच सगळीच्या सगळी भगवंतासाठी असतात का? का काही आपल्यासाठी असतात? आपण जे करतो ते सगळं भगवंतासाठी करतो का कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं याच्यासाठी करतो? अगदी भगवंताचीच काही पूजा उपासना करतोय पण 4 लोकांनी म्हणावं, "किती करतात नाही ह्या?" असं आहे की काय? अशा प्रकारचा विचार सामान्यपणे माणसाच्या प्रत्येक ह्या उपासनेमध्ये करायला लागतो. हा जो आहे भगवंताचा भक्त, हा स्वतःसाठी काहीच जे करतो ते सगळं भगवंतासाठी असते. ही तुलना आपल्या लक्षात येईल. अगदी 24 तास 365 दिवस असं जे काही आपण म्हणतो, तसं आपल्याला भगवंतासाठी प्रत्येक कर्म करता येत नाही. आपल्याला आवडतं, दासबोध आवडतोय, गीता आवडतोय, गीता म्हणायला आवडते, ज्ञानेश्वरी आवडते, आपण ते सगळं करतोय. पण तरी आपल्याला काहीतरी टी व्ही बघावंसं वाटतंय, कधीतरी फेसबुक बघावंसं वाटतंय, व्हॉट्सॲपवरती काय आहे ते बघावंसं वाटतंय, काहीतरी कुठेतरी थोडं मनोरंजन करमणूक करायला जावंसं वाटतंय, काही नाही तर मैत्रिणीशी गप्पा तरी मारायला जावंसं वाटेल, एखादी चक्कर मारून यावंसं वाटेल, काहीतरी आता हे सगळं करायचं नाही का? तर हे सगळं सुद्धा भगवंतासाठी. अशा प्रकारचा हा जो भक्त आहे त्याला जोडलेला म्हटलेला आहे. त्यांनी जे म्हटलं आहे एवं सततयुक्त आहे. तो सततयुक्त, सतत जोडलेला म्हणजे काय, तर हे सगळं करायचं पण तेही सगळं भगवंताशी जोडून प्रत्येक कर्म होत आहे का? आवड असणं, गोडी असणं, सतत सतत ते सगळं असणं ही मोठी कठीण गोष्ट आहे. आपण म्हटलं ना, मानसपूजा यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. जे जे काही कर्म मी माझ्या हातून करेन किंवा घडेल माझ्या हातून ते सगळं भगवंता तुझ्या आराधनेसाठी आहे. अशा प्रकारे हा सततयुक्त, सतत जोडलेला भगवंत आहे. प्रत्येक कर्म म्हणजे भगवंताची पूजा आहे. सगळी कर्म भगवंता तुझ्यासाठी. प्रत्येक प्रत्येक गोष्ट काया वाचा मनोभावे जे काही मी करेल ते सगळं भगवंता तुझ्यासाठी. अशी जी उपासना करणारे भक्त आहेत म्हणजे नवविधा भक्तीचे सगळे मार्ग जे आहेत ना ते सगळेच्या सगळे मार्ग, तो नाचतो, गातो, कीर्तन करतो, प्रवचन ऐकतो, सगळं काही जे करतो ते भगवंता तुझ्यासाठी, तुझं म्हणून मी हे सगळं करतोय. तर तो भक्त भगवंत एकरूप वगैरे वगैरे. आणि मग एकदा अशी एकरूपता साधली की सुटणं शक्य नाही. सततयुक्त आहे, तो सतत जोडलेला आहे. म्हणजे तो जातो म्हणाला तरी भक्तापासून भगवंतच दूर व्हायला तयार होणार नाही इतका. म्हणजे भक्त तर सततयुक्त, सतत जोडलेला असेलच, पण भगवंतालाही त्या भक्ताची अशी काही सवय होईल की भगवंत पण तिथेच राहील. भगवंत मथुरेला गेले आणि परत येईन असं सांगून गेले. ते गोपींना सांगितलं होतं की मी परत येईन, आश्वासन दिलं होतं, पण काही आले नाहीत. आणि थोडं गोपींना ते लागलं की भगवंतानी कबूल केलं आणि भगवंत काही आले नाहीत. त्यांनी आव्हान दिलं कृष्णाला. काय आव्हान दिलं? पाहतोच कसा जातोस ते, की तू जातो म्हणतोयस, बघतोच आम्ही कसा जातो. आम्ही काय तू भोळ्या म्हणून तू आम्हाला काय फसवतोस का रे? अशा काही आम्ही फसणार नाही. गोपी गीतामध्ये छान गीत आहे, ते म्हणतात असू सकल भाबड्या. आम्ही असो गोपी आहोत, आम्ही भाबड्या जरूर असो, म्हणून काय हा डाव साधला. म्हणून तू हा डाव साधतोस का? निघून झाल्यास येतो सांगून सुद्धा, शब्द देऊन सुद्धा परत येत नाही आहेस, असं डाव साधलास का? आम्हा फसवणी व्रजामधून येत जाता तुला येईल, गोकुळामधून तुला जाता येईल, तू जाशील, बरोबर आहे. न त्यात परिचातुरी लवही वाद असे धाडस. पण हे असं करण्यामध्ये इथून गेलायस, हे करण्यामध्ये ना धाडस ना चातुर्य. शेवटच्या वेळेस ते गोपी म्हणतात, हृदयातून निघूनच जा, मग तुझे खरे पौरुष. खरी तुझी काय असेल ना हिंमत, तर दाखव, आमच्या हृदयातून जाऊन दाखव. आता हे काय आहे?
हे निर्गुण निराकार अव्यक्त रूप. असं म्हणणं की ठीक आहे, जवळ असल्यास तर तू हवाच आहेस आम्हाला, पण असा कुठे जातोस तू, जाऊच शकणार नाहीस. अशा पद्धतीने म्हणजे भगवंताला पण हिंमत असली तर दाखव, असं म्हणणारे. खरं आहे, गोकुळातून निघून जाणं सोपं आहे, पण बघ ह्या सगळ्या गोपींच्या हृदयातून निघून जाणं किती अवघड आहे. इतकं भगवंतावर प्रेम आहे. प्रत्येक कर्म त्याच्यासाठी करणारे ह्या सगळ्या आहेत. त्यामुळे त्या भगवंताचं पण काही चालणार नाही. सर्वस्व जे काही आहे ते भगवंताचं असं म्हणणारे आहेत. सगळ्या सगळ्या प्रकारची आपलं काहीच नाही, जी काही उपासना आहे ती त्याची आहे. आणि दुसरा जो आहे म्हणजे हे आता सगुण रूपा समोर असलास तर सगुण भक्ती, तू नाही आहेस तर अंतःकरणात तू आहेसच आहेस, म्हणून निर्गुण निराकार भक्ती दोन्ही श्रेष्ठच. दुसरं भगवंताचं शब्दात वर्णन करता येत नाही, असं अव्यक्त आपण म्हणतोय. म्हणजे वाणीला सुद्धा शब्दांचं वर्णन करता येत नाही, शब्दांचं सामर्थ्य अपुरं पडतं. आणि म्हणून त्याला अक्षर आपण म्हटलं, किंवा त्याचं काय म्हणायचं की तो देशरहित नामरहित, नेमकं त्याला अडकवून कशात ठेवणार, असं अमर्यादित आहे तो. त्यामुळे त्याला असं एका ठिकाणी बांधून ठेवता येत नाही, असं त्याचं निर्गुण निराकाराचं रूप सांगतात. सद्गुरू आणि शिष्याचं संवादामध्ये असं सांगितलं जातं की शिष्य जेव्हा सद्गुरूला विचारतो तेव्हा तो म्हणतो, अरे बोटाने कसे दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. म्हणजे तुला ना तो अनुभव घ्यावा लागेल, असं तुला दाखवता नाही येणार मला. जे काही स्वरूप आहे, भगवंताचं स्वरूप आहे, तुमच्या आमच्या अंतःकरणात जो भगवंत आहे तो दाखवायचा म्हटलं तर कसं दाखवता येणार, तर दाखवता नाही येणार, तर तुला अनुभवावा लागेल. हे तत्व आहे शेवटी. त्यामुळे परमेश्वर तत्व सोहम भावे उपासित ज्ञानी जे, ज्ञानी लोक जे आहेत, ज्यांना हे समजलं आहे, ते सोहम भावाची उपासना करून तो अंतःकरणातला किंवा या संबंध विश्वामध्ये असणारा तो निर्गुण निराकार जो ब्रह्म आहे, आत्मतत्व आहे, ते जाणतात. सोहम म्हणायचं, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी सर्वम खलुदम ब्रह्म, अशी जी सगळी वेदातली वाक्य आहेत त्या सगळ्यांमध्ये हा एकच एक भाव सांगितला आहे. अशा भावनेने उपासना करणारे जे आहेत, म्हणजे पहिला जो आहे सगुण रूपात, आता असं म्हणूया की गोपींच्या उदाहरणाने की तो बांधलेला आहे भगवंताशी. दुसरं उदाहरण म्हणजे की तोच मी तत्त्वमसी, मी आणि तो एकच आहे, असं द्वैत साधलेलं आहे. म्हणजे सततम युक्तच आहे तो, या मार्गाने असो नाही तर त्या मार्गाने असतो, निर्गुण निराकार असो नाही तर सगुण साकार असो, दोन्ही असलं तरी भक्त आणि भगवंत कसे बांधलेले आहे. उद्धवाचा आणि गोपींचा पण एक संवाद आहे की हे जेव्हा कृष्ण व्यापक सगळीकडे तो भरलेला आहेच, कुठेही जा भगवंत आहेच आहे, असं उद्धवाला भगवंताने सांगितलं की तू गोपींना जाऊन हे ज्ञान दे, जर गोपींना शिकवून ये, म्हणजे ते माझे प्रत्यक्ष मी तिथे यावं असं म्हणणार नाही, तर तू त्यांना सगळीकडे मी आहेच अव्यक्त रूपामध्ये, जिकडे तिकडे मी कसं आहे, असं उद्धव गोपींना सांगायला गेला. तेव्हा गोपींनी सगळं ऐकून घेतलं आणि मग त्या उद्धवाला म्हणाल्या, तो जो काही अक्षर व्यापक सगळीकडे वगैरे आहेच आहे, अशा भगवंताला तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, आमची काही हरकत नाही. आम्हाला आपला आमच्या जिव्हारी बांधलेला आहे ना तो भगवंत असू दे, म्हणजे आम्ही जी काही उपासना आमच्या अंतःकरणात असणाऱ्या या भगवंताची करतोय ती आम्हाला ठीक आहे. म्हणजे खरं तर पहिला वर्ग आहे तो गोपींचा आहे की त्याची सगळं भक्तीने त्यांनी भगवंताला बांधूनच ठेवलेला आहे. आणि दुसरा वर्ग हा उद्धवाचा आहे की तो निर्गुण निराकार आहे, अव्यक्त आहे, पण सगळीकडे तो आहेच आहे. आता याच्यामुळे चांगलं आणि श्रेष्ठ आणि कनिष्ठ आणि कमी असं कसं सांगणार, असा हा अर्जुनाचा प्रश्न. त्यामुळे पहिला श्लोक आपल्याला कळेल, एवम सततयुक्त आहे भक्तास्त्वं पर्युपासते याच्यापेक्षरम अव्यक्तम तेषांके योगवित्तमः. दोन अणीमध्ये दोन प्रकार सांगितले आणि असा सतत जोडलेला असणारा हा सगुण रूपातली उपासना करणारा जो कोणी हा लाडका भगवंताचा भक्त आहे तो श्रेष्ठ आहे का अव्यक्त निराकार निर्गुण निराकार असणारा भगवंत आणि चलाचलामुळे तो सगळीकडे आहेच आहे हे जाणणारा जो आहे तो. आता यातला कोणाला तुला जाणलं आहे, या दोघांपैकी तुला खरं कोणी जाणलं आहे ते सांग, असं खरं म्हणजे अर्जुनाला विचारायचं आहे. दोघांमध्ये श्रेष्ठ कोण, तर असे दोघं जण आहेत, त्यातलं खरंच तू काय म्हणशील की मला कोणी जाणलं. खरं म्हणजे ना अर्जुनाने मोठ्या कौशल्याने प्रश्न विचारला. प्रश्न विचारण्यामध्ये सुद्धा गंमत असते बरं का, की समोरचा जरा निरुत्तर झालाच पाहिजे. प्रश्न विचारताना एखादा विद्यार्थी जेव्हा जिज्ञासेनं प्रश्न विचारतो
तेव्हा त्यांनी त्याच्याबद्दल काहीतरी विचार केलेला असतो, अभ्यास केलेला असतो आणि त्याला काहीतरी संभ्रम असतो, म्हणून तो प्रश्न विचारून आपला संभ्रम दूर करणार असतो. काही वेळा प्रश्न असतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलेले, त्याच्यामध्ये असं असतं की शिक्षकांना उत्तर पक्कं माहीत असतं, पण विद्यार्थ्याची किती तयारी झाली आहे हे कळण्यासाठी ते विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात. अर्जुनाचं सगळं जरा वेगळंच आहे. अर्जुनाने प्रश्न विचारला आहे तर त्याला उत्तर काय हवं आहे ते भगवंताने द्यावं असं जणू काही त्याला वाटतं आहे. आणि म्हणून अर्जुनाचा प्रश्न मोठा कौशल्याने विचारलेला असं दिसेल. असं आक्षेप तर घेता येत नाही. म्हणजे काही प्रश्न असतात ना की कोण उत्तर देत आहे त्याला अडकवावं किंवा प्रश्न विचारणाराच मोठा खूप हुशार आहे असं लोकांनी म्हणावं, अशा भावाने पण प्रश्न विचारलेले असतात. यातलं काहीच आहे बरं का अर्जुनाचं. अर्जुनाने अगदी खऱ्या जिज्ञासेने प्रश्न विचारला आहे. कारण मी आपल्याला सांगितलं की 55व्या श्लोकामध्ये भगवंतानी जे सांगितलं आणि 11व्या अध्यायामध्ये एवढं जे कुणालाही न सांगितलेलं विश्वरूप त्यांनी दाखवलं आणि तरी देखील तो असं म्हणतो आहे की मला जे सगळे जोडलेले आहेत आणि जे अगदी निस्पृहपणानं पूर्णपणानं प्रत्येक गोष्ट कुणाशी वैर न धरता माझ्यासाठीच करतात, तो भक्त माझा असतो असं म्हटल्यावर ह्या दोन गोष्टींमधली खरी जिज्ञासा त्याची आहे. आणि तुला काय वाटतं की तू कोणाला त्यातला तुला खरं जाणलेला कोण आहे? आता संबंध 11 अध्यायापर्यंतच्या गीतेचा आपण विचार केला तर पहिले जे 6 अध्याय आपण अभ्यासले त्याच्यामध्ये निर्गुण निराकाराचं वर्णन झालेलं आहे. म्हणजे कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध करून घ्यावं म्हणजे हा निर्गुण निराकार भगवंत कळेल. ज्या हृदयस्थ भगवंत आपण म्हणतो ते हृदय स्वच्छ असायला हवं आणि ते स्वच्छ कसं होईल तर ते कर्मयोगाने होईल. म्हणून कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध करून घ्यायची आवश्यकता आपण पाहिली. आता हे करताना अनेक जन्मांचे संस्कार त्याच्यावर असतात. चांगली म्हणजे शास्त्र श्रवण करावं लागतं, मन एकाग्र करावं लागतं, ते जे काही निर्गुण निराकार भगवंताचं ज्ञान आपल्याला व्हायला हवं आहे त्याच्यासाठी कोणीतरी सद्गुरू आपल्याला लागतो मार्ग दाखवणारा. हे सगळं आपण पहिल्या 6 अध्यायामध्ये बघितलं आहे. 7व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत सगुण साकार रूपाचं वर्णन केलं आहे. श्री, यश, कीर्ती, ज्ञान, वैराग्य, औदार्य या हे सगळे जे दैवी ऐश्वर्य आहेत ही सगळी दैवी ऐश्वर्य खरं म्हणजे सगळ्या दैवी ऐश्वर्या निसर्ग पण नटलेला आहे. हे सगळं आपल्याला दिसतं आहे. म्हणजे सगळं दृश्य जग ही पण भगवंताचीच अभिव्यक्ती आहे. हे सगळं चराचर त्यांनीच व्यापलेलं आहे. त्यामुळे तेही आपण या सगळ्या दृश्य जगामध्ये अशा सगळ्या गोष्टी विभूती पाहिल्या ना आपण प्रत्येक ह्या निसर्गामध्ये असलेल्या गोष्टींमध्ये मी कसा आहे हे पण भगवंताने आपल्याला सांगितलं. त्या विभूती सगळ्या पाहताना सगुण रूपात भगवंताचं दर्शन आपल्याला झालं. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपामधून अगदी चतुर्भुज रूपातून वगैरे वगैरे सुद्धा आपल्याला भगवंताचं दर्शन झालं. आणि म्हणून एवम म्हटलं अशा रीतीने सुरुवात अर्जुनानं केली की हे सगळं मला सगळं कळलेलं आहे, मी ऐकलं आहे, पण तरी देखील वेदानी यज्ञानी दानानी तपानी भगवंताचं दर्शन होत नाही. अनन्य दुसरं काहीच नाही, न अन्य अशा अनन्य भक्तीनेच भगवंत दर्शन होते. त्यासाठी आसक्ती सोडली पाहिजे पूर्णपणानं, कशातच आसक्त असता कामा नये. तर ती अनन्य भक्ती काय आहे ती कळेल. सतत अखंड भगवंताशी जोडलं गेलेलं असलं पाहिजे. सतत उपासना करत आता सतत उपासना करायची म्हणजे काय सतत काही भगवंताजवळ बसायचं नाही आहे. तर यज्ञ कर्म करो मी तत्त ती भगवंताचं जे काम करेन ते भगवंतासाठीचं असं जे की आहे तो जो साधक आहे तो अक्षरम अव्यक्त उपासते म्हणजे त्या परमेश्वराच्या तत्वाचीच उपासना करतो असा खरा सगळा अर्थ आपण पाहिला आहे. आता ज्या परमेश्वराचं अस्तित्वच सगळीकडे आहे, सर्व ठिकाणी सर्व काळी आहे, सगळ्या वस्तूत आहे, सगळ्या प्रसंगात आहे, सगळीकडे सर्वत्र आहे असं जे भगवंताचं रूप आहे सगळीकडे असणारं आणि तरी देखील निर्गुण निराकार आहे. कारण दिसत नाही. आता एकीकडे दिसत आहे पण म्हटलं आणि दिसत नाही पण म्हटलं तर जे दिसत आहे तेच भगवंताचं रूप आहे असं जे तत्त्व मानणारी मंडळी आहे त्या दोघांपैकी अर्जुनाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं मी म्हटलं तसंच आहे की आईसारखं प्रेम करणारे वडील आवडतात आणि वडिलांसारखं प्रेम करणारी आई आवडते. तसंच आहे की निर्गुण निराकार अव्यक्त असणाऱ्या भगवंताला हृदयामध्ये जाणणारा सुरदास
त्याची आठवण करायची आणि प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती समोर दिसली तर तोही आमच्या चक्षुषी दिसणारा भगवान, तोही बघणारा, अशा दोन्ही गोष्टी ज्याला बघता येतात तो खरा श्रेष्ठ असं म्हणायला पाहिजे. पण भगवंत काय उत्तर देत आहे त्याचा विचार आपण करूया. हा झाला अर्जुनाचा प्रश्न, मोठ्या जिज्ञासानं विचारलेला. त्याचं उत्तर काय आहे ते आपल्याला खरं म्हणजे कळलं आहे की दोन्ही श्रेष्ठ आहेत. हे उत्तर अर्जुनाच्या प्रश्नामध्ये तसं म्हटलं तर अनिश्चित आहे. पण भगवान वाचा मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. मयी मनः आवेश्य, मयी मनः आवेश्य, मनाला माझ्या ठिकाणी संपूर्ण एकाग्रकरण. मयी मन आवेश्य, मनाला दुसरं काही नाहीच, भगवंताच्या ठिकाणीच पूर्णपणाने एकाग्र करायचं. आणि पुन्हा नित्ययुक्ता, मग अशी सततयुक्ता शब्द वापरला, आता नित्ययुक्ता अर्थ तोच, निरंतर युक्त माझ्याशी जोडलेलं गेलं आहे. कसं जोडलं आहे? परया श्रद्धया, मोठ्या श्रद्धेनं, श्रेष्ठ अशा श्रद्धेनं मला जोडलेलं आहे. उपेताः, असं युक्त होऊन माम उपासते, माझ्या सगुण रूप परमेश्वराला भजतात जे कोणी असे भजतात. ते मे युक्ततमाः मतः, ते मला योग्यांमध्ये उत्तम योगी म्हणून मान्य आहेत. भगवंताचं उत्तर पण कसं आहे बघा. म्हणजे खरं तर असं असायला हरकत नव्हती की माझ्या ठिकाणी मन ज्याचं पूर्णपणानं एकाग्र झालं आहे, माझ्याशी जो जोडला गेलेला आहे, अत्यंत श्रेष्ठ अशी श्रद्धा ज्याच्या अंतःकरणात आहे, असं सगुण रूप परमेश्वराला जे भजणारे आहे, खरं हवं होतं ते मला आवडतात. पण तसं न म्हणता ते मे युक्ततमाः मता, ते मला योग्यांमध्ये आणि उत्तम योगी म्हणून मान्य आहेत. त्याला भक्त न म्हणता उत्तम योगी म्हटलं म्हणजे दोन्हीही कसं बरोबरच आहे. योगी म्हणा नाही तर भक्त म्हणा, निर्गुण निराकार म्हणा नाही तर सगुण साकार म्हणा, अंतःकरणात असणाऱ्या हृदयस्थ भगवंताला म्हणा नाही तर या दृश्य विश्वामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताला बघा, दोन्हीही खरं म्हणजे श्रेष्ठच आहे. असं मनाला त्या ठिकाणी, त्या भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करायचं. खरा विचार केला तसं राहतं का हो? एका ठिकाणी मनाला चंचल मन म्हटलं आहे आणि ते एका ठिकाणी कसं काय ठेवायचं, पण हा प्रश्न आहेच. आपण फार तर उठल्यावर लगेच किंवा झोपण्यापूर्वी, जेवणापूर्वी, पूजा करताना, मंदिरात गेल्यावर अशा काही ठराविक वेळा आपण म्हणू की आम्हाला होतं बाबा भगवंता, आम्ही तुझं स्मरण करतो. पण आता इथे सततयुक्ता, नित्ययुक्ता म्हटलं आहे ना, म्हणजे हे पुरेसं नाही आहे. नित्ययुक्त आहे म्हणजे अहर्निश, जन्मापासून मरेपर्यंत 12 महिने 365 दिवस 24 तास काय असेल ते, असं मन भगवंतामध्ये राहतं का? इतकं आपण भगवंताशी जोडलेले असतो का? आपण जे काही करतो, सामान्य तुम्ही आम्ही मंडळी आपण खूप काहीतरी करतो असं आपल्या उगाचच वाटतं, पण आपण जे काही करतो ते तसं पाहायला गेलं तर हे जे नित्ययुक्ता वगैरे वर्णन करतो याला भगवंत त्याच्या तुलनेमध्ये बालवाडीसारखंच आहे. करतोय आपण आणि आपण फार करतोय असं आपल्याला वाटतं, पण मनाने बुद्धीनं भगवंताशी जोडलेलं राहणं, असं ते खरं युक्त, सतत नित्य युक्त असं आहे. असं ते भगवंताला जाऊन मिळलं आहे. भगवंत त्याला आपलं म्हणतो, कधीतरी असं नाही, सतत असं आहे. असे जे युक्त असतात, परमेश्वराशी जे युक्त असतात, जोडलेले असतात. आपण खूप काय करतो, पूजापाठ करतो, व्रतवैकल्य करतो, तीर्थस्थानी जातो, उपास करतो, शिबिरं करतो, परीक्षा देतो, ग्रंथ वाचतो, पारायण करतो, सगळं आणि करतो ते सगळं परमश्रद्धेनं करतो, त्याच्याबद्दल काही नाही. तरी पण हे सगळं करताना पूर्ण निशंक असतो का? की मग प्रश्न निर्माण होतो. काही अनुभव छान येतात बरं का, आणि किती भगवंताची साथ असते अशा वेळेला आपल्याला होतं की खरंच ह्या सगळ्या भोवतालच्या सगळ्या दृश्य जगामध्ये तो आहे. एक वर्ष ऐन मे महिन्याचे दिवस आमच्या 4 मैत्रिणींचं कोकणातल्या गाड्यांना मे महिन्यामध्ये किती गर्दी असते, सगळ्या गाड्या फुल होत्या. आमच्या 4 जणांचं तिकीट काढून झालेलं होतं आणि आमची एक जवळची मैत्रीण म्हणाली मला पण यायचं आहे, पण आता कुठे तिकीट कोण देणार, आता नाही मिळणार, आमची कधीच 2 महिने आधी तिकीटं काढून झाली. नाही मी येणारच. अरे पण मी येणारच म्हणजे काय, कसं येणार? नाही मी
त्या पॅसेजमध्ये टॉयलेटच्या ठिकाणी वगैरे मी उभी राहीन. रत्नागिरीपर्यंतच तर जायचं आहे, 4-5 तासामध्ये मी राहीन उभी, पण मी येणारच. आणि मग काय नाही, मग काय आला टी सी ते हे करायला तर पैसे भरीन, पण मी येणारच. आणि काय तर दुसरा मार्गच नव्हता. आम्ही आपला विचार केला की ठीक आहे, आपण 4घीजणी आहोत, आपण थोडा थोडा वेळ बसायला जागा देऊ आणि आपण थोडा थोडा वेळ आपण पॅसेजमध्ये उभं राहू. आला टी सी तर काय करायचं बघू, असं ठरवून आम्ही गेलो. आणि तुम्हाला सांगते, गेलो म्हणजे काय, डब्यावर चढलो आणि आमच्या कानावर विषयाला की एक वऱ्हाड चाललं होतं. 22-25 बुकिंग झालेली होती. एकाच कुटुंबातली सगळी मंडळी होती आणि त्यांचं चाललं होतं की आपली 2-3 मंडळी आलेली नाही आहेत. आणि तेवढंच साधून आम्ही बरोबर हे घेतलं आणि त्यांचा सीट नंबर मिळवला. आणि मग ते नाव आणि असं सगळं, म्हणजे रेल्वेला तर आम्हाला फसवायचं नव्हतंच. परंतु तिची जी काही अशी पक्की यायची उत्कंठा होती, यायचंच आहे मला पावसला, असं जे काही वाटत होतं. तर भगवंत कशी साथ देतो याचा अनुभव आम्ही घेतला. तर इथे आपल्याला तेच म्हणायचं की आपण जे श्रद्धेनं करतो, परम इच्छा असते आणि चांगलं काम आहे ना, आपल्याला काही कुठल्या मौज मजेला जायचं नव्हतं, काही नाही काही नाही. पण मला पावसच्या त्या अभंग ज्ञानेश्वरीच्या पारायणाला यायचंच आहे, काही झालं तरी मी येणार, पैसे भरायला लागले तरी भरेन, अशा निर्धारानं जेव्हा गेलो त्या भगवंताने सांगितलं, अरे बापरे, हिची इच्छा खूपच आहे, हिला आपण मदत केली पाहिजे. आणि जणू काही अशी दृढ श्रद्धा असते ना, अशी पक्केपणा जिथे असतो ना, असा विश्वास जिथे असतो ना, त्या ही दृढता, हा विश्वास, हा पक्केपणा असला पाहिजे. आपण विचार केला तर देवावरचा काय हो, आपला इतका दृढ पक्का असा विश्वास कुणावर तरी असतो का हो? विचार करायला लागलं तर असं वाटतं देवावर तर नाहीच, तो बिचारा दिसत नाही आहे त्यामुळे त्याच्यावर ठेवता येते. पण दिसणाऱ्या गोष्टीवर पण आमचा नसतो. देवावर तर नाहीच, पण अन्य कुठल्या गोष्टीवर सुद्धा, व्यवहारात सुद्धा इतका सगळा नातेवाईक मंडळी, अगदी नवरा बहीण भाऊ कोणी या, इतका दृढ पक्का विश्वास आपला नसतो. खरं आहे, खरी श्रद्धा, खरा दृढ विश्वास जिथे असतो ना, तिथे स्वतंत्र वेगळं अस्तित्वच नसतं. आपल्याला जे नित्ययुक्त म्हणायचं आहे ना, त्याच्यासाठी मी सांगितलं की मला जायचंच आहे, निर्धार. असं जेव्हा होतं तेव्हा भगवंत साथ करतोच. जिथे दृढ विश्वास असतो, दृढ श्रद्धा असते, करायचंच आहे आणि मी करते ते बरोबरच आहे, भगवंत साथ देणारच देणार, असं जेव्हा असतं तेव्हा स्वतंत्र अस्तित्वच नसतं. ते भगवंताला आपलंच काम आहे, करायलाच हवं असं वाटतंच त्याला. कबीराचं आहे, प्रेम गली अति साकुरी, इसमे दोनों नहीं समाय. ती जी भक्तीची जागा आहे ती अगदी एकतर काटेरी आहे, त्यामुळे एकालाच जाता येतं. आपुन है तो हरी नाही, हरी है तो आपुन नाही. म्हणजे मी आणि हरी एक झालो तरच तिथून जाता येणार आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे हरी आणि मी एकच, हे नित्ययुक्त आहे, हे आहे. कबीर म्हणतात की हे असं जर द्वैत काढलं तरच त्या मार्गाने जाता येईल, असं भगवंत आपल्याला दुसऱ्या श्लोकामध्ये उत्तर देणार आहे. आपण पुढल्या वेळेस त्या उत्तराचा थोडा अधिक विचार करू आणि अर्जुनाच्या या प्रश्नाकडून भक्तीचा मार्ग आपल्या अंतःकरणामध्ये पण असाच कसा दृढ होईल असा प्रयत्न करूया. आज छान सुरुवात झाली. मी पण दिवसभर रामनवमीच्या आणि समर्थांच्या जन्मदिवसानिमित्त त्याच विचारात होते आणि कधी एकदा हा असा भक्तीचा आपण केलेला विचार तुम्हाला सांगेन असं जणू काही मला झालं होतं. त्यामुळे आजच्या निरूपणामध्ये मला विशेष समाधान तुमच्यामुळे मिळालं, ते तुमच्यापर्यंत व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.